कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मंडळी, आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षित से चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम. मंडळी, या श्लोकामधून समर्थ आपल्याला अत्यंत महत्वाची एक गोष्ट सांगतात की जो अनेकांचा अनेक दिवसापासून असणारा प्रश्न आहे. कोणता प्रश्न? मंडळी, आपण परमार्थ करतो, भक्ती करतो, भजन करतो, जे काही देवाचं म्हणून जे काही करायचं ते सगळं करतो, पण आपल्याला काही माणसं प्रश्न विचारतात. संतांनाही काही लोकांनी प्रश्न विचारला की का हो महाराज, तुम्ही ज्या देवाचं भजन करता, ज्या देवाची भक्ती करता, वारी करता, ध्यान करता, चिंतन करता, तो नेमका देव कसा आहे? त्या देवाचं स्वरूप काय आहे? नक्की तो देव कसा आहे आम्हाला सांगाल का? असा ज्यावेळेला प्रश्न लोकांचा निर्माण झाला त्यावेळेला संतांनी दिलेलं त्याला उत्तर आहे. सर्व संतांनी एकच प्रकारचं उत्तर दिलेलं आहे. संतांच्या उत्तरामध्ये बदल नाही आहे. जसं 2-4 हे उत्तर निश्चित आहे, तसं संतांचं उत्तरही ठरलेलंच आहे. एकच उत्तर आहे. काय उत्तर आहे? तर असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. संत सांगतात की बाबांनो, देवाचं असं नक्की कोणतं एक स्वरूप नाही आहे. निश्चितपणानं देव असा आहे हे सांगता येण्यासारखं नाहीच आहे. कारण त्याला कोणतंच रूप नाही आहे. म्हणून त्याला निराकार म्हणतात, त्याला निर्गुण म्हणतात, त्याला अव्यक्त म्हणतात. याचं कारणच ते आहे की तो नक्की कसा आहे हे सांगता येत नाही. तुम्हा आम्हाला सांगता येत नाही यात विशेष नाही, पण वेदांना सुद्धा तो नक्की असा आहे हे ठामपणानं सांगता आलेलं नाही. म्हणून वेद त्याला नेती 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 न इति असं म्हणतात. म्हणजे तो असा नाही, असा नाही, असा नाही, पण कसा आहे हे शब्दद्वारा त्याला सांगता आलेलं नाही आहे. म्हणून वेद मौनावला असं जे म्हटले ते एवढ्या करताच म्हटलेलं आहे. वेदाला देव कळला नाही असं नाही, कळला, परंतु शब्दाद्वारे सांगता आला नाही, अनिर्वचनीय आहे. म्हणून देव नेमका कसा ह्या प्रश्नाला काहीही अर्थ नसतो. त्याचं उत्तर एकच आहे की असे हो जया अंतरी भाव जैसा. ज्याच्या हृदयामध्ये, ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाबद्दलचा जो भाव असेल, ज्या पद्धतीची देवाची कल्पना त्याच्या अंतःकरणामध्ये असेल, त्याप्रमाणे देव त्याच्याकरता असतो. हे सरळ त्याचं उत्तर आहे. मंडळी, या विश्वामध्ये मानवाला जेव्हापासून बुद्धी प्राप्त झाली तेव्हापासून मनुष्य देवाचा शोध घेऊ लागलेला आहे. पण अजूनपर्यंत नक्की देव असा आहे असं ठामपणानं कोणी सांगू शकलेलं नाही आहे. आपले जे द्रष्टे ऋषीमुनी होते, त्या ऋषीमुनींनी भगवंताचा साक्षात्कार करून घेतला, देवाची अनुभूती घेतली, आणि त्या अनुभूतीद्वारा त्यांना जसा जसा अनुभव आला तसा तसा देव आहे असं त्यांनी आपल्या वचनांमध्ये, मंत्रांमध्ये असं लिहून ठेवलेलं आहे. याचा अर्थ देव त्याच्या पलीकडे नाही असा नाही, तो त्यांच्या अनुभूतीतला त्यांनी लिहिला. तसं प्रत्येकाने देवाचा अनुभव आपल्या अनुभूतीप्रमाणे घ्यायचा असतो. देव मला जसा भेटला तशाच स्वरूपाचा तुम्हाला भेटेल असं नाही, तुम्हाला जसा भेटला तसा मला भेटेल असं नाही. प्रत्येकाचा देव हा वेगळा आहे. म्हणजे देव वेगळा नाही, परंतु देवाबद्दलची आपली जी संकल्पना आहे, आपला जो हृदयातला भाव आहे, त्याप्रमाणे तो देव आहे. देवाला स्वतःचं असं स्वरूप कोणतंच नाही आहे. जसं आपण गणपती उत्सवाच्या वेळेला गणेश मूर्ती तयार करणारे जे कारागीर असतात, त्यांच्या कारखान्यामध्ये जर जाऊन बघितलं तर आपल्याला फार मजा येते. का? तर जे मूर्ती तयार करायचं जे मटेरियल आहे, चिखल वगैरे जे काय असेल ते, तो ढीग एकसारखाच असतो. परंतु त्या मूर्ती तयार करण्याचे जे मोल्ड असतात, म्हणजे साचा जो असतो तो वेगवेगळा असतो. तो चिखल एकसारखाच,
परंतु ज्या साच्यामध्ये तो भरला जातो आणि थोडाफार वाळल्यानंतर तो साचा उघडला जातो तेव्हा त्याच्यातून मूर्ती तयार होत असते आणि प्रत्येक साच्यामधली मूर्ती वेगळी आहे. म्हणून आपण ज्यावेळेला गणपतीची स्थापना करतो त्यावेळेला आपण म्हणतो, बाबा आमच्याकडे गणपती बघायला या, तुमच्याकडे गणपती बघायला येतो, आमचा गणपती कसा, तुमचा गणपती कसा. ह्या ओरडकीच्या कल्पना आहेत सगळ्या. आपण गणपती कसा या शब्दाचा अर्थ गणपतीची मूर्ती कशी असा त्या ठिकाणी विचार करत असतो. मग कुणाचा मोरावर बसलेला असेल, कुणाचा उंदरावर बसलेला असेल, कुणाचा उभा गणपती असेल, कुणाचा सिंहासनावर बसलेला असेल, अनेक 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 रूपं त्या गणपतीची त्या साच्यामधून निघतात. पण त्याचं जे मटेरियल आहे मूर्ती तयार करण्याचं ते मटेरियल मात्र एकच आहे. अगदी तसंच की देव हा एकच आहे. देव नावाची जी काही असणारी एक शक्ती आहे, एक ऊर्जा आहे, ती एकच आहे. परंतु प्रत्येकाचं अंतःकरण हे मोल्ड आहे, साचा आहे. त्या साच्यामध्ये तो देव ओतल्यानंतर तुमच्या अंतःकरणातला जसा भाव असेल तशा प्रकारची ती देवाची मूर्ती प्रगट होत असते. म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा एका ठिकाणी फार सुंदर असं म्हटलेलं आहे, जया चित्ती जैसा भाव तयासाठी तैसा देव, तयासाठी तैसा देव, तयासाठी तैसा देव. ज्याच्या चित्तामध्ये जसा भाव असेल त्याच्याकरता देव तसाच असतो, काही वेगळा नसतो त्यापेक्षा. म्हणून एका गाण्यामध्ये सुद्धा एका कवीने असं म्हटलंय की नका विचारू देव कसा, देव असे हो भाव जसा. तुमचा भाव जसा असेल त्याप्रमाणे देव असतो. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा आपल्या एका अभंगामध्ये असं म्हटलंय की देव तुमच्या भावासारिखा होईल. म्हणजे तो मुळात कसा आहे हे सांगता येणार नाही, पण तुम्हाला जसा पाहिजे तसा मात्र तो नक्की होईल. म्हणून आपण देव कसा आहे याचा विचार करत बसण्यापेक्षा देव आपल्याला कसा हवा याचा विचार करावा आणि आपल्याला जसा पाहिजे तसं देवाला आपण बनवावं. एवढी ताकद आपल्याकडे आहे. म्हणून महाराज म्हणतात की जसा ज्याच्या अंतःकरणात भाव आहे तसा देव तयार होतो. म्हणजे तुम्ही जर त्याला एका विशिष्ट भावनेनं बघितलं तर तो तुमच्याकरता त्या भावनेनं तयार होतो. कोणती भावना तुमची देवाबद्दल आहे हे महत्वाचं आहे. अगदी तुम्हाला प्रेम करायचं असेल तर देवाला प्रेमाच्या भावनेनं बघा, तो तुमचा प्रियकर होईल, वेळ प्रसंगी तुमची प्रियसी होईल. तुम्हाला पुत्रभावानं देवावर प्रेम करायचं असेल तर त्या भावनेनं बघा, तो तुमचा पुत्र होईल. तुम्हाला पिता भावनाने बघायचं असेल तर तसं देवाकडे बघा, तो तुमचा बाप होईल. अगदी 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 देवाशी वैर करावा असं जर वाटलं तर तसाही भाव मनात ठेवला तर देव तुमचा वैरी सुद्धा होईल. तुम्ही म्हणाल देव वैरी होतो का? हो, देव वैरी होतो. तुम्हाला जर वैर भावामध्ये देव पाहिजे असेल तर तोही भाव तो स्वीकार करायला तयार आहे. रावणाचा देव वैरी झाला, कंसाचा देव वैरी झाला, शिशुपाळाचा वैरी झाला. का झाला? तर तसा भाव त्याने अंतःकरणामध्ये देवाबद्दल ठेवला. कंसाने ज्या वेळेला ती आकाशवाणी ऐकली की विष्णू हे त्या ठिकाणी अवतार घेणार आहेत देवकीच्या पोटी आणि तुझा संहार करणार आहेत, तेव्हापासून वैर भाव त्यांनी मनामध्ये धरला. आठवा 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 असा भाव मनामध्ये धरला. देव त्याच रूपाने त्याच्यासमोर प्रगट झाले आणि त्याची इच्छा ती पूर्ण केली. देव हा कल्पतरूच्या झाडासारखा आहे. कल्पतरूचं झाड मंडळी कसं असतं, त्या झाडाला तुम्ही काय इच्छा करता याच्याशी घेणं देणं नाही आहे. तुम्ही केलेली इच्छा पूर्ण करणं हे त्या झाडाचं काम आहे. असं एक उदाहरण सांगतात मंडळी. पूर्वीच्या काळामध्ये पायी प्रवास करावा लागायचा, साधनं काही नव्हती आणि त्यावेळेला एक मनुष्य प्रवासाला निघाला. उन्हाचे दिवस होते, सोबत घेतलेलं पाणी वगैरे प्यायला ते सगळं संपलं. दुपारची 12-12:30ची वेळ झाली आणि खूप ऊन लागायला लागलं. अंतर तर खूप जायचं होतं. जवळपास कुठं पाणी दिसेना, जवळपास कुठं सावली दिसेना. तो मनुष्य हैराण झाला आणि जात असताना एक त्याला झाड असं दिसलं. बरं झालं म्हटलं, सावलीला झाड चांगलं मिळालं. त्या झाडाच्या निवाऱ्याला जाऊन बसला, झाडाला टेकून आराम बसला. मनामध्ये विचार करतोय
की सावली तरी चांगली मिळाली बसायला, परंतु एक तांब्यावर थंडगार पाणी मिळालं असतं तर बरं झालं असतं. तेवढ्यामध्ये ते कल्पतरूचं झाड असल्यामुळं कल्पना केलेल्या वस्तू समोर प्रगट करतं. ते थंडगार वाळ्याचं पाणी घातलेला असा पाण्याचा तांब्या समोर त्याच्या प्रगट झाला. कुणी दिला काय दिला याचा विचार न करता तहान लागलेली होती, घटाघट पाणी पिऊन टाकला. तहान तर शांत झाली, परंतु पोटात लागलेल्या भुकेचं काय. तो म्हटला पाणी मिळालं, तहान भागली, पण पोटात कावळे ओरडायला लागलेले. खायला एखादं काहीतरी भाकरी 2 भाकरी मिळाल्या असत्या तर बरं झालं असतं. तेवढ्या पंचपक्वान्नाने भरलेलं ताट त्याच्या समोर आलं. आधाशासारखा त्याच्यावर तुटून पडला. जेवण केलं. आता उन्हाची वेळ आणि पक्वान्नाचं जेवण केल्यानंतर काय होतंय आपल्याला मंडळी माहित आहे. लोळावासं वाटतं आहे तिथं. म्हटला एखादी सतरंजी किंवा पोतं जरी अंतरायला मिळालं असतं तरी 2 तास इथं सावलेला विश्रांती घेतली असती, असं म्हणतोय. तेवढ्यामध्ये सजवलेला पलंग त्या ठिकाणी प्रगट झाला. वा 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 म्हटलं काय आनंद आहे. त्या पलंगावरती झोपला. चालून चालून पाय दुखायला लागले होते. म्हटलं जरा पाय दाबायला कोणतरी असतं तर बरं झालं असतं. पाय दाबायला सेवक त्या ठिकाणी निर्माण झाला. इथंपर्यंत सगळं ठीक होतं, परंतु एवढं सगळं झाल्यानंतर शांत बसेल ते माणसाचं मन कसलं. त्याच्या मनाने असा विचार करायला सुरुवात केला की म्हणे मी म्हणल ते सगळे या ठिकाणी प्रगट होतंय, येतंय, मिळतंय मला. म्हणजे हे काय भुताटकीचं झाड वगैरे असेल का, असं म्हणायला त्या कल्पतरूच्या झाडातनं भूतही प्रगट झालं. तिथंपर्यंत ठीक होतं, पण मनामध्ये कल्पना आली की ते मला खाऊन तर टाकणार नाही ना. उचलला आणि अखंड तोंडात घातला भूताने त्याला. हे का सांगितलं तर कल्पतरूचं झाड आहे, ते तुम्ही जशी इच्छा कराल तशी तुमची पूर्ण करतं. तुम्ही काय इच्छा करावी हे त्याला माहिती नाही झाडाला. तसा तो परमात्मा आहे. तुम्ही त्याच्याकडून जसा भाव त्याच्या ठिकाणी निर्माण कराल तो तुमचा भाव तसा पूर्ण करतो. म्हणून भगवंताविषयी भाव निर्माण करताना कोणत्या पद्धतीने देव आपल्याला पाहिजे ह्याचा विचार करावा. आणि संतांनी सांगितलंय की कसा भाव धरावा देवाकडं, तो त्या पद्धतीने भाव धरला तर तसा देव निर्माण होतो. म्हणून असे हो दया अंतरी भाव जैसा. संत महात्म्यांनी त्याला वेगवेगळ्या भावनेतून त्या ठिकाणी पाहिलं. द्रौपदीनं जर बघितलं तर भाऊ या दृष्टिकोनातून भगवंताकडे बघितलं. माझा पाठीराखा, माझा भाऊ, माझा सखा या भूमिकेतनं बघितलं. देवाने तिची इच्छा परिपूर्ण केली. असा प्रत्येकाचा भाव पूर्ण करणारा देव आहे. म्हणून परमार्थ करत असताना आपल्याला देव कसा पाहिजे हे पहिला आधी आपण ठरवावं आणि त्या पद्धतीनं देवाची कल्पना मनामध्ये करावी. आणि तशा पद्धतीनं भक्ती जर केली तर तो तसा प्रगट होतो. मंडळी, सध्या धक्काधक्कीचं खूप अशा प्रकारचं व्यस्ततेचं जीवन चालू आहे आपलं प्रत्येकाचं. आणि प्रत्येकाच्या ठिकाणी एक पोकळी निर्माण झालेली आहे. कोणती पोकळी की मनुष्याला आपल्या जवळचं असं कोणी आता राहिलेलं नाही आहे. पूर्वी आमच्या लहानपणी 50-1 वर्षापूर्वीचा काळ जर बघितला तर माणसं एकमेकाला लागून होती. एकमेकाच्या जीवाला जीव लावणारी माणसं होती. परंतु या अलीकडच्या काळामध्ये इतका स्वार्थ बोकाळलेला आहे, इतकी ईर्ष्या एकमेकांच्यावर झालेली आहे, इतका पराकोटीचा मत्सर एकमेकांच्या मध्ये निर्माण झाला की मनुष्याला मनुष्य जवळ राहिला नाही, भावाला भाऊ जवळ राहिला नाही. एकमेकांच्या मध्ये अंतरदरी निर्माण होत गेलेली आहे. सगळ्या सुबत्ता, सगळ्या सुविधा, अपार धन हे माणसांच्याकडे आहे, तरी पण माणसं आत्महत्या करतात, फास लावून घेतात. ह्याचं कारण काय तर त्याचं कारण हे एकटेपणा आहे. आपल्या जीवाच्या जवळचा कोणी नसणं हे सगळ्यात मोठं दुःख मानवी जीवनासमोर आता सध्या उभं असणारं दुःख आहे. सगळं आहे पण जवळचा कोण नाही, जीवलग कोण नाही, अशी अवस्था आहे. मग अशा वेळेला माणसाला असं वाटतं की दुःख झाल्यानंतर बाबा कुणाच्या तरी खांद्यावरती डोकं ठेवावं, मनसोक्त रडून घ्यावं. आपलं दुःख हलकं करणारा असा एखादा खांदा आपल्याला असावा. पण ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवावं तोच पॅरालिसिस झालेला असतो. काय तो आपल्याला आधार देणार आहे. असं वाटत असतं की कुणाची तरी मांडी अशी असावी की ज्या मांडीवरती डोकं ठेवून निवांत झोपावं, आपलं दुःख हलकं करून घ्यावं. पण अशी मांडी उपलब्ध नाही, असा खांदा उपलब्ध नाही. त्यामुळं मनुष्य एकदम हताश अशी अवस्था माणसाची झालेली आहे मंडळी. निराश, उद्विग्न आणि अशा प्रकारचा माणसाच्या ठिकाणी फार मोठी एक विपन्न अवस्था निर्माण झालेली आहे. म्हणून सध्याच्या काळामध्ये मनुष्यानं मनुष्याकडे कोणतीही अपेक्षा करणं योग्य नाही.
कारण ज्याच्याकडे आपण अपेक्षा करावी प्रेमाची तोही त्या ठिकाणी दुबळाच झालेला आहे. त्यामुळं परमार्थाची सध्याच्या काळामध्ये खूप गरज आहे. परमार्थ म्हणजे काय करावं, तर आपलं जे सगळं भावविश्व आहे, आपल्या अंतःकरणातल्या ज्या भावना आहेत, आपले जे मनोगत आहे, ते देवाला सांगावं. तुकाराम महाराज असं म्हणतात की आपण म्हणतो ना, शीण आल्यानंतर, कंटाळा आल्यानंतर कुठेतरी कोणाच्या तरी गावी गेलं पाहिजे आपल्याला 4 दिवस, जरा दुसऱ्या पाहुण्यांच्या गावी जाऊन जरा विश्रांती घेऊन येऊया, मन हलकं करूया म्हणून आपण पूर्वी एकमेकांच्या गावी जात होतो. पण आता तीही परिस्थिती राहिलेली नाही. ज्याच्याकडे आपलं दुःख हलकं करण्याकरता आपण जावं तर त्याचंच दुःख आपल्यापेक्षा मोठं असते. ही आपल्याला परिस्थिती बघायला मिळते. कुणाच्या गावी जावं, कुणाच्या घरी जाऊन राहावं अशी परिस्थितीच राहिलेली नाही. म्हणून तुकाराम महाराज आपल्याला असं सांगतात की बाबा, तुम्हाला जर मनाला अतिशय दुःख झालं तर तुम्ही काय करा, किंवा आम्ही काय केलं. तुकाराम महाराज म्हणतात, जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेची विसावा, तेथेची विसावा, घेऊ तेथेची विसावा. महाराज म्हणतात की आपल्याला मन अतिशय उद्विग्न झालं तर सरळ आपण देवाच्या गावी जावं, तिथे विश्रांती घ्यावी आणि काय करावं, तर देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. आपलं सुख असेल तर तेही देवाला सांगावं. आपल्या अंतःकरणातल्या व्यथा असतील, दुःख असतील, यातना असतील तर त्याही देवा पुढे मांडाव्यात. देव आपलं दुःख हलकं करतो. कारण का, तर तुम्हाला जसा पाहिजे तसा देव होत असतो. तुम्हाला मित्राच्या भूमिकेत देव पाहिजे असेल तर तुमचा मित्र होईल, तुमचं दुःख हलकं करेल. तुम्हाला आई म्हणून देव पाहिजे असेल तर तुमची आई होईल, तुमचं दुःख हलकं करेल. हे परमार्थातलं सगळ्यात मोठं वर्म आहे. पण आम्ही हेच सोडून दिलंय आणि बाह्यरंगानं परमार्थ करतोय, भजनं करतोय, कीर्तनं करतोय, दिंड्या काढतोय, अमुक करतोय, तमुक करतोय, झगमगाट नुसता चाललाय. परंतु देव आम्हाला कसा पाहिजे हेच आम्हाला कळेना झालंय. तेव्हा समर्थ सांगतात की बाबांनो, भगवंताबद्दल तुम्हाला देवाची कोणत्या पद्धतीनं गरज आहे हे आधी ठरवा. तसा भाव देवाबद्दल धरा, तो तुमच्याकरता तसा होईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी अडचणीतून, विपत्तीच्या काळातून तुम्हाला तो नक्की सोडवेल. फक्त त्याकरता अनन्यता आपली देवाच्या ठिकाणी असली पाहिजे. अनन्यता म्हणजे काय, न अन्य इत्य अनन्य, म्हणजे त्याच्याशिवाय माझा आता जवळचा कोणीच नाही अशा प्रकारचा मनामध्ये दृढ भाव झाला पाहिजे. जोपर्यंत तोच एक माझ्या जवळचा आहे, त्याच्याशिवाय कोणीच नाही असं जोपर्यंत मनामध्ये ठामपणा येत नाही तोपर्यंत तो आपल्याकडे लक्ष देत नाही. आपलं होतं कसं मंडळी, आपल्याला दोन्ही दरडीवर पाय ठेवून चालायची सवय आहे. म्हणजे इकडे संसारातही आपल्याला जवळीक पाहिजे आणि देवाकडे जवळीक पाहिजे. असं कधी होत नसतं. महाराज म्हणतात, एक पंथ कोणता तरी एक पक्ष धरला पाहिजे आणि तो म्हणजे देवाचा धरावा. त्याला आपल्या जवळचा मानावा, सखा मानावा. आणि असा जो सखा देवाला मानतो त्याला अनन्य म्हणतात. आणि समर्थ म्हणतात की अनन्यास रक्षितसे चाप पाणी. हा चाप पाणी, चाप याचा अर्थ धनुष्य, ज्याच्या हातामध्ये धनुष्य आहे त्याला चापपाणी असं म्हणतात. म्हणजे श्रीराम आपल्या अनन्य भक्ताचं रक्षण करतो, त्याला सर्वोपरी सर्व अडचणीतून सोडवतो. असा असणारा तो श्रीराम. महाराज म्हणतात की त्याला आपल्या दासाचा एवढा अभिमान आहे, एवढा गर्व आहे की तो त्या दासांची कधीही उपेक्षा करत नाही. हे पुन्हा एकदा समर्थाने या ठिकाणी सांगितलं. म्हणून उपेक्षी कदा रामदासा अभिमानी. अशा प्रकारचं चिंतन या श्लोकामध्ये, फार महत्वाचा हा श्लोक मंडळी या ठिकाणी समर्थाने सांगितला. म्हणून असं हे असणारं चिंतन आहे. आपल्याला हे चिंतन कसं वाटलं ते नक्की कळवा. चॅनलवरती जर आपण नवीन कोण आले असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत ह्या चॅनलबद्दलची माहिती पोचवा. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन जो असतो तो बेल आयकॉन त्या ठिकाणी प्रेस करा. म्हणजे आम्ही अपलोड करणारे जे व्हिडिओ असतात ते आपल्यापर्यंत आपोआप लगेच येतील. तेव्हा भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.